नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महाट्रान्सको 2022 या परीक्षेमध्ये किंवा या बॅचमध्ये आता विद्यार्थी जॉईन झालेले आहेत। 170 वॅकन्सी होत्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या। त्यामध्ये म्हणजे बऱ्याच वर्षानंतर ती पोस्ट पहिल्यांदा आलेली होती किंवा वॅकन्सी आलेली होती। त्यानंतर महाट्रान्सको 390 जागा, महाजनको 661 जागा ऑलरेडी आलेल्या होत्या आणि आता डिस्कॉमसुद्धा आलेली आहे। परंतु त्या बॅचमध्ये टॉपर जे आहेत ते आहे निखिल गौरकर। तुम्ही लिस्टमध्ये बघू शकता, त्यांना 150 पैकी 115 मार्क आहे आणि ते आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा आपल्या मेंटरशिपमध्ये ते होते किंवा आपल्या गायडन्समध्ये होते असं म्हणू शकतो। त्यांना जे पोस्टिंग मिळालं, सबस्टेशन मिळालं 220 kV पोस्टिंग, जे म्हणजे डिटेल पोस्टिंग जे मिळालं ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ते आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांना ते मिळालेलं आहे 220 kV सबस्टेशन। ठीक आहे, तर मित्रांनो जे काही त्यांचा प्रवास आहे तर पूर्ण आपण इथे घेऊ शकलो नाही कारण सध्या ते ड्युटीवर आहे। एक शॉर्ट व्हिडिओ त्यांनी घेतलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला थोडंफार तरी गायडन्स मिळावं त्यासाठी आपण हा शॉर्ट व्हिडिओ आणतो आहे। नमस्कार, माझे नाव निखिल मारुती गौरकर। मी चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील रहिवासी आहो। सध्या मी महापरिषद कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहो। माझे पदवीचे शिक्षण हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या ब्रँचमधून 2021 साली पूर्ण झाले। जाहिरातीपासून तर परीक्षेपर्यंत सर्व परीक्षेबद्दल अपडेट्स व माहिती या अमोल आगरकर सरांच्या यूट्यूब चॅनलद्वारे व इतर टेलिग्राम चॅनलद्वारे वेळोवेळी मिळत होती। मी साधारणतः जानेवारी 2022 मध्ये अभ्यासाला सुरुवात केलेली होती। माझ्या अभ्यासाचे डेली शेड्यूल ठरलेले असायचे। सिलेबसमधील कोणते टॉपिक, क्वेश्चन्स प्रॅक्टिस किती करायची, तसेच मॉक टेस्ट, टेक्निकल व नॉन टेक्निकलसाठी यूट्यूबवरील लेक्चर्स व अनअकॅडमीचे क्लासेस या सर्व गोष्टी ठरलेल्या असायच्या। अभ्यास करताना वेळेचे बंधन कधीच ठेवलेले नाही। जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह अभ्यास होईल यावर भर दिला। मी थिअरीसाठी यूट्यूब व अनअकॅडमीचे लेक्चर्स व माझ्याकडे इंजिनिअरिंगचे नोट्स वापरले। न्यूमेरिकलसाठी यूथ पब्लिकेशनचे बुक्स व यूट्यूबवरील क्वेश्चन प्रॅक्टिस सेशन अटेंड केले। मॉक टेस्ट व इतर न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यानंतर सर्वप्रथम बरोबर येणाऱ्या प्रश्नापेक्षा जे प्रश्न चुकत आहेत आणि चुकलेले प्रश्न कोणत्या टॉपिकवरील आहेत त्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर दिला होता। पुढील एक्झामसाठी सर्व ॲस्पिरंटला मी सांगणार की पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करा व जास्तीत जास्त मॉक टेस्ट व MCQ सॉल्व्ह करा व निरंतर अभ्यास करत राहा। धन्यवाद मित्रांनो, खूप कमी शब्दात आणि थोडक्यात सांगायचा प्रयत्न निखिल गौरकर यांनी केलेला आहे। मित्रांनो, एक उदाहरण आहे तुमच्यासाठी, एक मोटिवेशन आहे, एक डायरेक्शन आहे। कारण की हे जे विद्यार्थी आहे किंवा हा जो विद्यार्थी आहे यांनी एक्झाम झाल्यावर म्हणजे आधी थोडंफार कॉन्टॅक्टमध्ये होतेच ते माझ्या, परंतु एक्झाम झाल्यानंतर त्यांनी पेपर झाल्यानंतर मला फोन केला, दुसऱ्या दिवशी मेसेज केला ॲक्च्युली की सर माझा 150 पैकी 110 स्कोर होतो आहे, माझं सिलेक्शन होईल का? मी हसलो आधी, म्हणजे मी मेसेज बघून हसलो की बा इतका चांगला स्कोर आहे आणि यांना असं वाटतं की बा सिलेक्शन होईल की नाही होईल, कारण की 90+ किंवा 95+ सेफ झोनमध्ये होतंच। तर त्यांना मी फक्त एवढंच रिप्लाय केला की होईल म्हणून फक्त। आणि नंतर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा ते 150 पैकी 115 मार्क घेऊन टॉपरमध्ये आले किंवा टॉपर आले। आणि बघा, जेव्हा आपण एक्सपेक्टेड स्कोर काढतो त्यापेक्षा आपल्याला नेहमीच कमी स्कोर येतो, परंतु याचा स्कोर हा 5 मार्कांनी जास्त आला मित्रांनो। आणि जेव्हा मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली 2021 मध्ये, तेव्हाच त्यांनी माझा व्हिडिओ बघून 2021 ते पासआउट आहे। आणि त्यानंतर त्यांनी मी जेव्हा त्यांच्याशी डिटेलमध्ये जेव्हा सिलेक्शन नंतर बोललो त्यावेळी आमच्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या। तर आपण 2021 पासून सांगत होतो की जाहिरात येऊ शकते किंवा येणार आहे, महाट्रान्सको असेल, महाजनको असेल किंवा महावितरण असेल, आपण 2-3 वर्षापासून सांगत होतो। आणि गौरकर यांनी त्यावर ट्रस्ट ठेवून किंवा सर सांगतायत आणि त्यांचा अनुभवसुद्धा आहे, तर त्यांनी टोटली डेडिकेटेडली डिसेंबर 2021 मध्ये अभ्यास सुरू केला आणि 22 मध्ये ॲड आली आणि तेव्हा त्यांचं प्रिपरेशन बऱ्यापैकी 6 महिने 1 वर्षापर्यंत झालेलं होतं। कारण 2021 ते पासआउट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। आणि त्यानंतर त्यांनी अभ्यास सुरू केला डिसेंबर 2021 मध्ये, 22 मध्ये ॲड आली आणि ती एक्झाम जी आहे ती थोडी लेट झाली, त्याच्यामुळे त्यांचा सराव चांगला झालेला होता। ठीक आहे, तर मित्रांनो, असे निखिल गौरकर सारखे जे विद्यार्थी आहेत जे माझ्या मेंटरशिपमध्ये किंवा माझ्या गायडन्समध्ये थोडंफार त्यांनी तिथे प्रयत्न केला आणि त्यांना यशसुद्धा मिळालं, असे बरेचसे विद्यार्थी आहे। जेव्हा सिलेक्शन झालं महाट्रान्सकोमध्ये, महाजनकोमध्ये, तेव्हा मला पर्सनली त्यांचे मेसेज आले, परंतु मला ती सवय नाही। मी विनाकारणचं मार्केटिंग कधीच टेलिग्रामवर किंवा यूट्यूब चॅनलवर किंवा मला काही खूप मोठे मोठे कोर्सेस माझे चालवायचे नसतात, त्याच्यामुळं मी असं विनाकारणचं मार्केटिंग कधीच करत नाही। आणि मुलांना यश मिळालं, मुलं सिलेक्ट झाले, ते जॉईन झाले, त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे असं समजून मी पुढे जात असतो। मी कुठल्याच विद्यार्थ्याचं मार्केटिंग माझ्या टेलिग्रामवर किंवा
माझ्या यूट्यूब चॅनलवर सहसा करत नाही, परंतु तुम्हाला थोडंफार गायडन्स मिळावं त्यासाठी आपण एका विद्यार्थिनीचा याच्या आधी महाजनकोमध्ये सिलेक्शन झालेला विद्यार्थिनीचा इंटरव्ह्यू घेतलेला होता आणि आता हा टॉपर. मित्रांनो, असं काही माहीत नसतं, तुम्ही जे व्हिडिओ बघताय तुमच्यापैकी कोणीतरी इथे टॉपरसुद्धा येऊ शकतं. आता जी काही महाडिस्कॉम आहे, महाट्रान्सको आहे, त्याच्यामुळे धीर म्हणजे सोडू नका आणि मोटिवेटेड राहा, नेहमी अभ्यासामध्ये राहा. यश हे मिळतंच, हे आपल्याला निखिल गोरकर यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि कसं आहे की ट्रस्ट ठेवा. म्हणजे आता मी तुम्हाला सांगत असतो की आता बघा जाहिराती एकामागे एक येत आहेत, ती गोष्ट मी 2 वर्षापासून सांगतो आहे आणि आता एकामागे एक जाहिराती. आता कुठली जाहिरात ही पेंडिंग नाही आहे. आपण असं म्हणू शकत नाही की बाबा मी जी सांगितलं आणि आता पेंडिंग आहे, ती फक्त एक BMCची आहे आणि एक महाजनको टेक्निशियन आहे. ती आता येईलच पुढच्या काही दिवसामध्ये किंवा ड्युरेशनमध्ये येणार आहे. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की या व्हिडिओतून तुम्हाला थोडंफार काही गायडन्स द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि निखिल गोरकर हे आपल्यासाठी मोटिवेशन आहे किंवा विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन आपण म्हणू शकतो आणि त्यातून तुम्ही काहीतरी घ्यावा आणि पुढे आपला प्रवास असा सुरू ठेवा अशी मी आशा करतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडंफार मोटिवेशन मिळेल, डायरेक्शन मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओज किंवा अपडेट्स वरचेवर मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.